पण बारामतीच्या भेडचा काही वेगळा स्वाद आहे. त्याच्यामुळं राजकारणाच्या भेडीच्या संदर्भात हे नक्की तुमच्या मी शब्दाचं समर्थन करतो, पण नेमकी ती भेड कोणी शिजवली, कोणी तो प्रयोग केला, हे पण आता शोधलं पाहिजे. आज बारामतीत भेड खाताना मला याचा नितांत आनंद होतोय. राजकारणाची भेड काय व्हायची ते होऊ द्या, पण जनता त्याचा आस्वाद घेत असते, एवढं मात्र नाही. जनता मतदानाच्या स्वरूपात आपला कौल देत असते. बारामतीतला लोकसभेचा कौल बघितला तर विधानसभेला काय होईल असं तुम्हाला वाटतं? बारामतीचा खरोखर म्हणजे लोकसभेमध्ये जो काही कौल आला त्याच्यात आम्ही समाधानी नक्कीच नाहीये. पण लोकसभेची समीकरणं वेगळी असतात, विधानसभेची समीकरणं वेगळी असतात. लोकसभेमध्ये फाईट झालीच आमची, त्याबद्दल दुमत नाही. दादांनी ते स्पष्ट पण केलं. आता विधानसभा आहे. मी आता बारामतीत फिरत असताना जसा प्रश्न तुम्ही मला विचारला, मी सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन तसं विचारतोय. तर एक गोष्ट मात्र खरी आहे की एक उमेदवार, नवखा उमेदवार इथे आहे आणि दादांचं काम बोलतंय साहेब. की उगाच इतक्या वर्षापासून एवढी मोठी बारामती घडवणं हे सोपं नाही. त्याच्यामुळे कोण 2-4 दिवसापूर्वीचा कोणीतरी नवखा उमेदवार इथे येतो आणि आपली उमेदवारी जाहीर करतो. तर शेवटी बारामतीकरांनी मनातच ठरवलंय की लोकसभेला आम्ही दिलेला कौल आहे, पण विधानसभेच्या वेळी या बारामतीला अजितदादांशिवाय पर्याय नाही. हा बारामतीकरांचा दादांवर असलेला विश्वास आहे. मी असं म्हणतोय की दादांवर असणारा विश्वास आहे, पण दादांचा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे, किती दिवस बारामतीत असणार आहे, कशा पद्धतीने पुढचा प्रचार? आज मी इंदापूरला दत्तामामा भरणे यांचा उमेदवारी अर्ज भरायच्या निमित्तानं आलो आणि आता गावभेट दौऱ्याच्यासाठी मी जयदादा पवारांसोबत जातोय थोड्या वेळात. आणि 28 तारखेला दादांचा पण फॉर्म भरणा आहे. आता खऱ्या प्रचार सभा ज्या सुरू होतील त्या भाऊबीजेच्या नंतर सुरू होतील. पण बारामतीत प्रचार करावा एवढं मी काही मोठा नाही, कारण बारामतीकर फार सुजाण आहेत आणि त्यांना मी काय सांगू. म्हणजे ज्या माणसांनी मला इथपर्यंत आणलं, बनवलं, घडवलं, किंवा ज्या माणसाच्या आशीर्वादामुळे मी इथे बसून हे भेळ खाऊ शकतो, हे अन्न खाऊ शकतो, तो अन्नदाता माझा अजितदादा, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. पण त्यांच्याबद्दल प्रचार करण्याची काही आवश्यकता नाही. बारामतीकर लोकसभेचा वचपा विधानसभेत काढतात. म्हणजे कळलं नाही. लोकसभेमध्ये जे आमची नाराजी आहे की ज्या पद्धतीनं आम्हाला बारामतीमधून लीड पाहिजे होता ते काही भेटलं नाही. त्याच्यामुळे आता मागचा जो त्यांनी रेकॉर्ड केला होता दादांनी, म्हणजे 2.25 लाख मतांनी निवडून येण्याचा, तो रेकॉर्ड कायम तर राहील. उलट त्याच्यापेक्षा जास्त मतांनी दादा निवडून येतील. पण बारामतीकरांनी लोकसभेला मतदान केलं, पण त्यांच्यात काही लोकांचं असं की बाबा आम्ही केलं पण आता काय, आमच्या पुढे पण पर्याय नव्हता, पण याची परतफेड आम्ही विधानसभेत करू. त्याच्यामुळे गोर गरीब तळागाळातले 100% लोक मतदान करून दादांचा लीड वाढवतील. म्हणून याचा अर्थ ते मागचा जो काही त्यांच्या मनातला वचपा राहिलेला आहे ते काढ. पवार विरुद्ध पवार ही लढाई कशी वाटते तुम्हाला? तुल्यबळ लढत कधी म्हणता येत होती? श्रीनिवास पवार विरुद्ध अजितदादा, ही तुल्यबळ लढत ना. म्हणजे भाऊ टू भाऊ. आता घरातलाच मुलगा आहे, त्याला तुम्ही मीडियाने समजा असंही म्हटलं की टॉप फाईट किंवा बिग फाईट, तर बिग फाईट मध्ये ही फाईट नाही आहेत. बिग फाईट हा वेगळ्या आहेत. आता मी जर उद्या म्हटलं की मी नरेंद्र मोदीजींविरुद्ध उभा राहतो, ती बिग फाईट नाही म्हणता येणार, ती एकतर्फी होणार. त्याच्यामुळे याला मी बिग फाईट म्हणून पाहत नाही. असं आहे की प्रतिस्पर्धी काही बाबा फारच आम्ही हे नाही म्हणजे असंही काही तोऱ्यामध्ये नाही आहे किंवा हुरळून जाणाऱ्यांपैकी नाही की प्रतिस्पर्धी आहे मग आम्ही आता एक वन साईड जिंकू. दादाचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे. बारामतीकरांच्या मनात मात्र एक नक्की आहे की दादाशिवाय बारामतीच्या विकासाला पुढे चालना भेटू शकत. म्हणताय ते बरोबर आहे. युगेंद्र पवार अगदीच नौखे आहेत. अजित पवारांना अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी राज्यभर सत्ता राबवली आहे आणि ती त्यातून जर त्या युगेंद्र पवारांच्या पाठीमागची ताकद बघितली तर शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत, रोहित पवार आहेत किंवा त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे की जे अनेक वर्ष झालं या बारामतीमध्ये काम करतं. याकडे तुम्ही कसं बघता? नक्कीच त्यांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. नवीन युथ जो आहे, युथ जो मागच्या काळात, आता नवीन काळात आता तो मतदान करेल, त्याला व्हिजन माहित आहे. आता काही भावनिकतेकडे फारसं लोक जात नाहीत. लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे असतं. त्याच्यामुळे नवीन युथ हा दादांसोबतच राहणार. आणि जरी मी ही गोष्ट मान्य करतो की आता एक परिवार त्यांच्यातला पूर्ण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आहे, त्यातलं कोणी आता फिरकताना इकडे दिसत नाही, कारण त्यांना तिकडची सीट काढायची. इकडे त्यांनी काही कामं केली असतील तर जनता त्यांनाही निवडून दिला जातात. इकडे आता स्वतः साहेब आहेत, स्वतः सुप्रियाताई आहेत. पण ज्या तुलनेत तुम्ही म्हणताय तसं मला तरी वाटत नाही. शेवटी मी काही इथला नाही आहे, मी बाहेरचा आहे. पण जनतेशी ज्यावेळेस मी बोलतो, चर्चा करतो, आता मी इथे आलोय, बरेच लोक भेटली, चर्चा केली. लोक म्हणतात की आम्हाला इथे येऊन बसावं वाटतं, शांत असं. हे जे काही डेव्हलपमेंट आहे हे अजितदादा करू शकतात. नवख्या माणसाला एखाद्या म्हणजे आता ती व्यक्ती साधारणपणे सायकल वाटपापासून ते आता काहीतरी त्यांचं काम इथं सुरू झालंय. काही काम त्यांनी आता या 1.5-2 वर्षात सुरू केलंय. त्याच्यामुळे ते नवीन व्यक्ती आली, ते निवडून येणं, परत ते सगळं समजणं, या सगळ्या गोष्टीला खूप लॉंग पिरियड निघून जाईल. इथं अजितदादा महाराष्ट्रातल्या सत्ताकारणातले एक केंद्रबिंदू आहेत. त्याच्यामुळे ते तुल्यबळ तर होऊच शकत नाही. आणि जरी तुम्हाला एक गोष्ट सांगू आता मनातली, जरी त्यांच्यासोबत पवार साहेब, सुप्रियाताई असतील तरी साहेबांचा आशीर्वाद मात्र आमच्यासोबत राहील. काय सांगता? मनातून मी मनातली गोष्ट सांगितलेली. कुणाच्या मनातली? मी माझ्याच मनातली गोष्ट सांगितलेली. साहेबांचा आशीर्वाद दादांसोबत आहे. सुप्रियाताई पण आमच्या सोबत राहतील. शेवटी एक आहे ना, मग साहेबांना प्रत्येकाच्या हृदयात साहेब आहेत, त्याबद्दल काही दुमत असण्याचं काय. अजूनही तुमच्या हृदयात आहे? फाडून दाखवतो. मग दादा कुठे? काळजात. काळीज आणि हृदय सारखंच. शेवटी साहेब साहेब आहेत ना. साहेबाचं काही कोणी, तुम्हाला सांगतो, जो नौका उमेदवार टाकलाय ना आता इथे, ना त्यांना साहेबाप्रती आदर आहे, ना सुप्रियाताईबद्दल घेणं नाही, ना पक्षाबद्दल घेणं नाही. माझं कसं भलं होईल आणि मी कसा पुढे येईल हेच त्या माणसाच्या मनात आहे. बाकी त्याला पवार साहेबांशी, सुप्रियाताईंशी काही देणं घेणं नाही. आणि मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की काल जयंत पाटील साहेबांनी जी यादी जाहीर केली
त्यातली काही नावं अशी आहेत की ज्यांनी अजितदादांच्या लोकसभेच्या निकालानंतर ज्यांनी तोंड सुख घेतलं दादांवर, तिसऱ्या फळीतल्या गल्ली बोळातले लोक त्यांना तिकीट दिली, एवढी परिस्थिती वाईट आली. त्याच्यामुळे हे वाईट वाटतं की कधी कधी स्वतः साहेब बसलेले असताना स्टेजवर दादांना म्हणजे सुनेत्रा वहिनींचा पराभव झाल्यानंतर बोलणाऱ्या माणसाला तिकीट दिलं त्या आष्टी पाटोद्यामध्ये त्यांच्या युवकच्या अध्यक्षाला. महायुतीमधूनच तिकीट मिळालं नाही, त्याच्यामुळे अनेक लोक महाविकास आघाडीकडे येतात. म्हणजे दोन्हीकडे तशी बेडच झाली या राजकारणात. विचारधारेला काय महत्व आहे? 13 ते 14 लोक आयात केल्या गेलेल्या आहेत स्वतः साहेबांकडे. हर्षवर्धन पाटलाचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर आता राजेंद्र शिंगणे, मला त्यांना पुरस्कार द्यावा वाटतो, एखादा नोबेल पुरस्कार, की 15 दिवसापूर्वी तुम्ही 300 कोटी रुपये घेऊन जाता बुलढाणा बँकेसाठी आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणता आमची स्वामीनिष्ठा. दुसऱ्या दिवशी तर ते व्यक्ती तुतारी हातात घेतं. 13 ते 14 व्यक्ती असे आहेत की ज्यातले 3-4 म्हणजे गणेश नाईकांचा मुलगा संदीप नाईक पवार गटात, गणेश नाईक भाजपमध्ये. म्हणजे हे मग आता गद्दारीचा सिक्का कोणाला म्हणताय आपण? 13 पैकी 6 तर तुमच्या भाजपचे आहेत, बाकीचे इतर आहेत. 13 लोक जे आयात केलेत ही भेळ नाही झाली. महाविकास आघाडीमध्ये ही भेळही आहे, खिचडी आहे, सगळंच काही. त्याच्यामुळं आज तुम्ही बघा राहुल मोठेचं उदाहरण. 4 वर्षे राहुल मोठे बूम परंड्यामध्ये प्रामाणिकपणे राहिला साहेबांसोबत. आज काय झालं की बूम परंड्याचं तिकीट तानाजी आपल्या उद्धव ठाकरेजींच्या सांगण्यावरून मशालीला दिलं गेलं. म्हणजे निष्ठा नावाची काही गोष्ट आहे की नाही? मग म्हणून म्हणतो की एक वेळ दादाचा रोखठोक आणि सरळ स्वभाव आणि थोडासा अग्रेसिव्ह स्वभाव कधी चांगला, जे पोटात आहे तेच ओठात, असं नाही म्हणजे असं डुप्लिकेट राजकारण दादांनी केलं नाही. छक्क्या पंजाचं राजकारण त्यांना जमलं नाही. एकदम साधा सोपा सरळ राजकारणी म्हणून मी दादांकडे पाहतो. त्याच्यामुळं तुतारी गटामध्ये जे पक्ष प्रवेश होऊन राहिले, मग त्याच्यामध्ये लक्ष्मणराव ढोबळे असतील, त्याच्यामध्ये संदीप नाईक असतील, त्याच्यामध्ये आमच्याकडून फितूर झालेले, विशेष शब्द वापरतो, आमच्याकडून पैसा घेऊन फितूर झालेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे असतील, ही लोक आता नैतिकता शिकवतील दादांना. धर्मराबाबाची मुलगी भाग्यश्री, बरोबर आहे त्यांचं. म्हणजे जनतेला माहित आहे ना, हे जनतेला माहित आहे. हर्षवर्धन पाटील, किती म्हणजे एखाद्या माणसानं किती पक्ष बदलायचे, अपक्ष, काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, आणि आता सांगतात की 84 वर्षाची युद्ध लढताना आम्हाला पाहलत नाही म्हणून आम्ही. कसली निष्ठा! आणि तुम्ही एकीकडे स्वागतही केलं लोकसभेच्या आणि दुसरीकडे सांगता की अदृश्य पद्धतीने. म्हणजे तुम्ही सरळ सांगा ना स्पष्ट, ही अशी गद्दारी ती अजितदादाच्या मनात नाहीये. अजितदादा साफ मनाचा माणूस आहे आणि मला विश्वास आहे की दादाच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये नव्या दमाची तरुण पोरं, नवी एक लाट महाराष्ट्रात क्रांतीची येणार. बारामतीचा राहिला प्रश्न विधानसभेचा, तर तुम्ही काही जास्त दिवस नाहीत राहिले. बारामतीचा निकाल तुम्हाला बारामतीकर दाखवून देतो. महायुतीचं चित्र कसं? महायुतीची सत्ता येणार आहे. किती जागा येते? जागेचा आकडा नाही सांगू शकणार, पण महायुतीची सत्ता येईल. ते आता जागेचा मी कसं काय सांग. 288 जागा लढतोय, 144 जागा, 145 सरकार स्थापन करायला लागतात. तेवढा फिगर गाठून आम्ही पुढे जाऊ. तुम्हाला कमी जागा मिळाल्यास नाही. आमची 55 ते 60 जागेची मागणी आहे. 38ची यादी जाहीर झाली, काल 10ची झाली. 48 10-12 जागेचा तिढा राहिला. ते आता उद्या पण एक मोठा पक्ष प्रवेश आहे पक्षामध्ये. कोण येते उद्या? आताच सांगू तर मग काय मजा राहणार आहे उद्याची. कुठल्या भागातला नाही? आमच्या विदर्भातला आहे एक नेता आहे चांगला, माझे आमदार आहेत, ते येत आहेत आणि ते लढून पण काही गद्दारांना आम्हाला धडा शिकवायचा आहे की तुम्ही लेखांनो, म्हणजे मी काय बोलताना काय असं वेगळं बोलत नाही. तुम्ही 3 वर्ष त्या माणसासोबत राहिलात, भकाळ तुम्ही पैसा नेला, निधी नेला. अहो निलेश लंके सारखा माणूस काय, म्हणजे घराणेशाहीचा तुम्ही या लोकांना डाग लावता. म्हणजे समजा आता नारायण राणेला आपण घराणेशाहीवाला म्हणतो, त्याच्यानंतर आपण आता नाईकाला घराणेशाहीवाला म्हटलं. निलेश लंके काय करतात? निलेश लंके खासदार, निलेश लंकेची पत्नी आता आमदार केला उभी. लंके साहेबांनी किती निधी नेला दादांकडून, इतका निधी दिला त्यांना. दिल्यानंतर सुद्धा एकनिष्ठा म्हणजे पैसा खाणे. दोन्ही बाजूनी होते. तुम्ही जे सांगता आहात ते दोन्ही बाजून. भाजपचे लोक लेखित दुसरीकडे जात आहेत, शिवसेनेत जात आहेत, नारायण राणे त्याच्याकडे गेले. या सगळीकडे एकंदरीत राजकारणाची भेळ झाली. मी तर मान्यच केलं ना सुरुवातपासून. राजकारणाची भेळही झाली, राजकारणाचं खोबरही झालं, राजकारणाची खिचडी झाली. पण ज्यावेळेस ती भेळ होते त्यावेळेस लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा आस्वाद घेतात. आता राजापुरी भेळ बारामतीची प्रसिद्ध आहे. बाकी आमच्या इतर ठिकाणच्या भेळ खाल्ल्या तर त्याला तेवढी चव नाही. म्हणून महायुतीमध्ये जे काही सरकार बनेल ना, ते टेस्टीच सरकार बनेल, टेस्टी.